रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई संदर्भात हसन मुश्रीफ बोलतायत थेट प्रक्षेपण। तपास भरकटण्यासाठी मला वाटते ते संधी शोधतायत आणि मला वाटते की जर ETSने हा तपास केला असता तर 2च दिवसात खरे मारेकरी आणि खरे याचे मास्टरमाइंड पुढे आले असतं असं माझं मत आहे। म्हणून तात्काळ या दोघांनी माफी मागून महाराष्ट्राची जी बदनामी केली आहे त्याची माफी मागण्याची आवश्यकता आहे। सर, फोन टॅपिंग आणि अपक्ष आमदारांच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार अगोदर उघडकीस आला होता, तर त्यावेळी कारवाई का झाली नाही? आता काल जितेंद्र आव्हाड आमचे गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी काहीतरी माफी मागितली आणि त्यामुळे ते प्रकरण मुख्यमंत्री आमचे महोदयांचा स्वभाव हा फार सोजवळ स्वभाव आहे, अतिशय चांगल्या स्वभावाचे ते असल्यामुळं त्यांनी महिला म्हणून अधिकाऱ्यांना माफ केलं असावं। परंतु असे अधिकारी किती मारक ठरू शकतात, कशा प्रकारे हे करू शकतात हे उदाहरण आता आपल्या समोर आलेलं आहे। अनेक कुठेतरी आपण पाहतो की सत्ता स्थापनेच्या वेळेला अपक्ष आमदारांच्या संपर्कात नेते हे पोलीस अधिकारी नेते होते, तुम्हाला माहित होतं, पण तुम्ही या गोष्टीची वाट पाहत होता का? कारण ह्यांना सगळ्यांना उघड पाडायचं आहे, मग आपण सगळे पुरावे गोळा करूया आणि नंतर सगळं समोर आणू। पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे नेते अग्रेसिव्हरित्या मुद्दे एक मांडत आहेत त्याच्यावरून हेच दिसतंय, आधी सगळं घडू द्यायचं आणि नंतर मग समोर जायचं। नाही, आता आपल्याला माहिती आहे की राजेंद्र पाटील यड्रावकरांनी ती तक्रार केली होती, अनेक आमदारांनी अशा तक्रारी केल्याच होत्या। आता त्यांचा CDR तपासून त्याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे। एकंदरीत हे जर सगळं चित्र बघितलं तर अधिकाऱ्यांचं लॉबिंग अजूनही फडणवीस असतील किंवा भाजप असेल किंवा विरोधक असतील त्यांना एक प्रकारे अंतर्गत सहाय्य म्हणजे अधिकारी पदावर राहूनही म्हणजे जिल्हा प्रशासकीय राहू दे किंवा पोलिसातले राहू दे अधिकाऱ्यांची लॉबी अजूनही फडणवीस यांच्यासाठी काम करते असं म्हणायचं तुम्हाला? नाही, काय झालंय की बरेच पोस्टिंग त्यांच्या काळात त्याला मिळाले असल्यामुळं ते खाल्ल्या मिठाला जागतात। वास्तविक त्यांनी शासनाच्या खाल्ल्या मिठाला जागण्याची आवश्यकता आहे। संजय राऊत यांनी या आधी सुद्धा म्हटलेलं होतं की जर सरकार पाडायचा प्रयत्न झाला तर या अशा अधिकाऱ्यांचा आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा त्यामध्ये सहभाग असेल। मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज वाटते का आणि काय सांगायचं? आता मुख्यमंत्री महोदयांनी 2च दिवसापूर्वी जाहीर केलेला आहे की असा विश्वास ठेवून आम्ही फार मोठी चूक केलेली आहे। मला वाटतं योग्य ती खबरदारी आणि योग्य ती कारवाई मुख्यमंत्री निश्चितपणाने करतील। सीताराम कुंटे यांच्या परवानगीनेच रश्मी शुक्ला यांनी हे सगळं फोन टॅपिंग आहे ते केलेलं आहे, मग चुकी नेमकी कोणाची म्हणायची, सीताराम कुंटेंची म्हणायची की रश्मी शुक्ला? नाही, काल सीताराम कुंटेंनी सांगितलं की समाजामधील काही व्यक्ती समाजविघातक कारवाई करतायत म्हणून अशी फोन टॅपिंगची परवानगी त्यांनी घेतली होती आणि यांनी तरी फोन टॅपिंग मंत्र्यांचेच केले। वास्तविक हा फार मोठा गुन्हा आहे। मला असं काय यड्रावकर या मंत्र्यांचं जर नाव आलं जे अपक्ष आमदार होते ते सुद्धा आणखी कुठल्या अपक्ष आमदारांशी रश्मी शुक्ला यांनी संपर्क साधला होता? अनेक आमदारांच्यावर म्हणून त्याची CDR तपासण्याची आवश्यकता आहे। रश्मी शुक्लांची फोनची CDR 24 ऑक्टोबर 2019 ते 24 नोव्हेंबर 2019 पर्यंत त्यांचे फोनची CDR अपक्ष आमदारांचं झालेलं संभाषण तपासून कारवाई होण्याची आवश्यकता आहे। आताही काय प्रयत्न केले जात आहेत अजून पोलीस लॉबीकडून अधिकाऱ्यांकडून? अशी मागणी आता आपण केलेली आहे। आता मला वाटते की जी योग्य ती खबरदारी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, आता मला वाटतं धाडस असं करणार नाहीत अशी माझी खात्री आहे। म्हणजे ज्यांना ती परवानगी दिली होती त्याचा चुकीचा वापर त्यांनी केलेला आहे असं म्हणायचं? नाही, त्यांनी वास्तविक मला सांगा की समाज विघातिक शक्ती तयार झाली आहेत अशी काहीतरी घेतली त्यांनी फोनची टॅपिंग आणि 8 महिन्यांनी मला सांगा 8 महिन्यापूर्वी त्यांनी अहवाल दिलेला आहे आणि 8 महिन्यांनी आता तो विरोधी पक्ष नेत्याकडे जातो कसा? म्हणजे मुद्दाम केले षडयंत्र आहे। केंद्र सरकारच्या वरच असताना हे सगळं फोन टॅपिंग होतं की राज्यातले काही नेते त्यांच्या सांगण्यावरून येतात? फोन टॅपिंग हे केंद्र सरकार मार्फत होतं, राज्यातनं होत नाही। त्याला आपल्याला माहिती आहे की ते आदिवासी जातात, NIAकडे तपास द्या तर NIAकडे तपास जातो, CBIकडे तपास द्या तर CBIकडे तपास जातो। म्हणजे केंद्र सरकारच्या सगळ्या यंत्रणा या आपलं सरकार अस्थिर करण्यासाठी यांनी कामाला लावलेले आहेत, परंतु काही उपयोग होणार नाही। भाजपच्या नेत्यांना दिवसातून किती वेळा राज्यपालांना भेटता येतं पण मुख्यमंत्र्यांना 4-4 दिवस वेळ मिळत नाही, या विषयाकडे कसं बघताय? नाही, आम्ही मागच सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचं कार्यालय म्हणजे आता राजभवन झालेलं आहे आणि मी मागेही म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी मलबार हिलला त्यांचा बंगला आहे सागर, त्याच्याऐवजी आता राज्यपाल भवनामध्येच एखादी बंगला बघून तिथं राहावं, म्हणजे याला त्याला वेळ लागणार नाही। थँक्यू। सर, युपीचं नेतृत्व शरद पवारांनी करावं अशा पद्धतीची मागणी किंवा अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। संजय राऊत यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, कसं बघताय?
नाही नाही आता हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप हसन मुश्रीफ यांनी केलेले आहेत. आता आपण वळूया पुढे मुंबईमध्ये जे अग्नितांडव झालं त्याच्याविषयीच्या बातम्यांकडे. 100% कार्रवाई होनी चाहिए क्योंकि मॉल के ऊपर हॉस्पिटल को परमिशन कैसे दी जाती है. मुंबईतल्या भांडूपमधलं सनराइज हॉस्पिटल ज्याचा हलगर्जीपणा उघड झालेला आहे. गरज असलेल्यांना ऑक्सिजन लावला नाही हे समोर आलंय. रुग्णांकडे कुठलीही कागदपत्र सुद्धा नाही आहेत. भांडूपमधील रुग्णांना मुलुंडमध्ये हलवलेलं आहे. जम्बो केअर सेंटरमध्ये 30 जणांना हलवलंय. 3 रुग्ण आयसीयू मध्ये दाखल आहेत. ड्रीम्स मॉल आहे. या ड्रीम्स मॉलमध्ये 3ऱ्या मजल्यावर हे सनराइज हॉस्पिटल होतं. या हॉस्पिटलकडून अक्षम्य हलगर्जीपणा झालेला आहे. ज्यांना ऑक्सिजनची गरज होती त्यांना ऑक्सिजन सुद्धा लावला नाही असं समोर आलेलं आहे. त्याचबरोबर या रुग्णांकडे कोरोनाचे रुग्ण ज्यांच्याकडे कागदपत्र सुद्धा नाहीत असंही समोर आलं आहे. यातल्या काही रुग्णांना म्हणजे साधारण 30 रुग्णांना मुलुंडच्या जम्बो केअर सेंटरमध्ये हलवलं गेले आणि बाकीच्या रुग्णांना वेगवेगळ्या खासगी कोरोना सेंटर्समध्ये हलवलं गेलेलं आहे. पण सनराइज रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आलाय. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेला आहे. जेव्हापर्यंत 2 मृत्यू झाले होते तेव्हापर्यंत सनराइजने दिलेलं स्पष्टीकरण असं होतं की ते कोरोनाचे 2 रुग्ण आहेत ज्यांच्या डेड बॉडीज होत्या. पण आता मात्र 10 जण मृत्यू पावलेले आहेत. 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. ज्यांना ऑक्सिजनची गरज होती त्यांना ऑक्सिजन सुद्धा लावला गेला नव्हता. असा हलगर्जीपणा किंवा असं दुर्लक्ष सुद्धा या रुग्णालयाकडून झालंय हेही समोर आलेलं आहे. आणि या कोरोना पेशंट्सकडे त्यातल्या बहुतांश पेशंट्सकडे कागदपत्र सुद्धा नाही आहेत असंही समोर आलंय. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वाती, मुलुंड कोविड सेंटरमधून आपल्यासोबत थेट उपस्थित आहेत. स्वाती, सनराइज हॉस्पिटलचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आलाय त्याच्याविषयीचे काय अपडेट? खरं तर सनराइजच्या अक्षम्य हलगर्जीपणाविषयी आपण बोलूच, पण त्याआधी अत्यंत महत्त्वाची बातमी की त्या 30 जणांना जम्बो केअर सेंटरमध्ये हलवण्यात आलं. पैकी 3 जण या क्षणी ICU मध्ये आहेत आणि एकाची प्रकृती अत्यंत बिघडलेली आहे, अत्यंत गंभीर आहे. रात्री जेव्हा या रुग्णांना इथं आणण्यात आलं त्यानंतरची आपण ही परिस्थिती बघतोय. ही रात्रीची दृश्य आहेत जी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. साधारणतः ही दृश्य ही रात्रीच्या जिथे ते रुग्णांना भरती करण्यात आलं होतं आणि त्यानंतर सुवर्णाचं दृश्य ही तुला नीट दिसत आहेत. तर मी तुला आणखी दृश्य दाखवू शकेन आताची या घडीची. कारण रात्री साधारणतः जेव्हा 30 रुग्णांना इथे आणण्यात आलं त्यानंतर पैकी कुणाकडेच पेपर नव्हते. ते 3 जण जे सिरियस होते किंवा जे ICU मध्ये होते त्यांना नेमकं काय कोमॉर्बिडिटी आहे, काय आजार आहे, त्यांना कोणत्या प्रकारची आतापर्यंत औषधं दिली गेलेली आहेत, त्यांना रेमडेसिवीर दिलं गेलंय का किंवा काय दिलं गेलंय याच्याबद्दलची कोणतीच माहिती, कोणतेच पेपर नव्हते. त्यांना जी ॲम्ब्युलन्समध्ये कोणत्याही प्रकारचा ऑक्सिजन सपोर्टही लावण्यात आला नव्हता किंवा व्हेंटिलेटरही न लावता त्यांना इथे आणण्यात आलं. आणि 30च्या 30 जणांना लगेचच रात्री इथे असलेल्या कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी भरती करून घेतलं. आणि त्यानंतरची ही दृश्य आपण दाखवतो की ही आताची दृश्य आहेत की जिथे आता रुग्ण ॲडमिट असलेली ही दृश्य आपण बघतो की ज्या 30 जणांपैकी 27 जण इथे आहेत. 27 पैकी 10 जणांना ऑक्सिजन असलेले बेड लावण्यात आलेले आहेत म्हणजे ज्यांना ऑक्सिजनचा गरज आहे. आणि उरले 17 जण तर 17 जण स्टेबल आहेत, 17 जण या वॉर्डमध्ये आहेत आणि 3 जण या क्षणी ICU मध्ये आहेत. पैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. साधारणतः त्यांचं वय सिनियर सिटीजन असावे आणि 2 जण 40च्या साधारणतः वयोगटातले आहेत की ज्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे की कोणतेही पेपर्स नव्हते तरी शक्य असेल तितकं माहिती करून त्यांना ते उपचार, त्यांना जे गरजेचे उपचार होते ते देण्यात आलेले आहेत. एकतर मुलुंडच्या या जम्बो कोविड केअर सेंटरला आधीच रुग्णांचा अतिरिक्त भार आहे. कारण आपण पाहतो की मुलुंड असो अंधेरी असो की मुंबईमध्ये रुग्णांची संख्या आणि कोविड रुग्णांची संख्या इतकी वाढते आहे की काही काही ठिकाणी 1.10% इतका रुग्णवाढीचा दर आहे आणि त्यात एवढं मोठी दुर्घटना आणि ज्याचा फटका तर पूर्ण आरोग्य व्यवस्थेला बसतोय. बरोबर,
सनराईजचं जे कोणी प्रशासन आहे त्यांच्यावर वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे. एका पण वेळेला ते म्हणतात स्वाती, की- तुझ्या माध्यमातून काल रात्रीची आणि आज सकाळची जी दृश्य दिसली, तातडीनं जम्बो केअर सेंटरने पावलं उचलत या सगळ्यांना भरती करून घेतलेलं आणि त्यांना लगेचच उपचार सुरू झाले, हे आपल्याला बघायला मिळतंय. तू जसं म्हणालीस की 30 पैकी 3 जण आता ICU मध्ये आहेत, म्हणजे थोडे कदाचित गंभीर परिस्थितीमध्ये असतील, त्यामुळे त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. कदाचित असं काही झालं असेल की काल रात्री आग लागल्यामुळे ह्या सगळ्यांना बाहेर काढणं ही प्राथमिकता होती, म्हणून त्यांचे पेपर्स सगळे तिथेच राहिले आणि हे रुग्ण फक्त इकडे पाठवले गेले, असं काही झालेलं असण्याची शक्यता? ही शक्यता नाकारता येत नाही. पण जेव्हा ICUचे पेशंट म्हणजे जे स्टेबल पेशंट आहे, स्टेबल पेशंटना त्यांचे कार्ड त्यांच्या हातात देऊन त्यांना हलवता येतं. पण त्या क्षणाची कदाचित ही प्रायोरिटी असेल की फक्त इथल्या लोकांना इथून बाहेर काढायचं. पण व्हेंटिलेटरवरच्या पण जेव्हा पेशंटना इथे आणलं गेलं तेव्हा कोणत्याही प्रकारची व्हेंटिलेटर काय किंवा साधी ऑक्सिजनची सोयही नव्हती. पण त्यातल्या त्यात खरं तर पालिकेच्या या जम्बो केअर सेंटरची आपल्याला नक्कीच तारीफ करावी लागेल की ज्या पद्धतीने ही केस हँडल करण्यात आली. कारण आताही ज्या डॉक्टरांशी मी बोलत होते त्या डॉक्टर काल रात्री आलेले आहेत संध्याकाळी ड्युटीवर, आणि ते अजूनही म्हणजे आता दुपारचे 11 वाजलेले सकाळचे आणि 11 वाजेपर्यंत अजूनही इथे त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहेत. त्यामुळे इथे 30 जण आणण्यात आलेले आहेत, बाकी काही ठिकाणी काही लोक नेण्यात आलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे स्टेबल पेशंट्स आहेत त्यांना आल्या सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना फोन करून कळवा, जेणेकरून उगाच त्यांची इथे गर्दी होणार नाही, उगाच पॅनिक सिच्युएशन होणार नाही. तर म्हणजे स्टेबल लोक होते, त्यांनी मात्र सगळी खबरदारी घेतली आणि त्यामुळे वेळेत उपचार मिळाले असं म्हणायला हरकत नाही. सुवर्ण, नक्की. पण तू जर सांगतेस सगळं, त्याच्यामधला एक मुद्दा फार महत्वाचा आहे ज्याच्यावर तू बोट ठेवलंस, ते असं की जे गंभीर पेशंट्स होते किंवा ज्यांना ऑक्सिजनची गरज होती, ICU मधून आलेले जे पेशंट्स होते त्यांना विदाऊट व्हेंटिलेटर ऑक्सिजनच्या व्यवस्थेशिवाय इथे पाठवलं गेलं. सुदैवानं काही झालं नाही, नाहीतर अजून गंभीर परिस्थिती उद्भवली असती. म्हणजे कुठेतरी हा एक हलगर्जीपणा आहे, एक दुर्लक्ष बघायला मिळतंय. कदाचित आपण असं गृहीत धरूया की तासभर लागला असेल या रुग्णांना, ICUचे जे 3 रुग्ण आहेत त्यांना कदाचित हॉस्पिटलमधनं व्हेंटिलेटरवरनं काढून इथे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात किंवा त्याच्यापेक्षा जास्त तासभर मी खूपच कमी वेळ बोलते, कारण ते अनस्टेबल आहेत किंवा ते ICU मध्ये त्यांना भरती करावं लागणार आहे. हे इथल्या डॉक्टरांना तरी कसं कळणार? आणि या काळामध्ये त्यांची प्रकृती कदाचित अजून बिघडली पण असेल, आणि जर त्यांची प्रकृती बिघडली तर याला सनराईजच जबाबदार आहे, याला पालिकेला जबाबदार धरता येणार नाही. कारण ही त्यांची ड्युटी होती की ICU मध्ये लोकांना व्यवस्थित त्या सगळा सपोर्ट सिस्टम किंवा व्हेंटिलेटर देऊन त्यांना इथपर्यंत आणणं. त्यामुळे जर याच्यामध्ये कुणाची प्रकृती बिघडली असेल किंवा त्या 3 पैकी समजा 2च फक्त जण गरजेचं असतील ज्यांना ICU मध्ये भरती करणं गरजेचं होतं, पण एकाला अधिकची गरज लागली, त्यामुळे तर या सगळ्याला जबाबदार ही सनराईजच आहे. सुदैवानं कुणाच्याही आता तरी कुणालाही स्मोकमुळे किंवा धुरामुळे याचा त्रास झालेला असं वाटत नाही. मी पुन्हा एकदा दृश्य दाखवते. स्वाती, तुर्तास आभार. तुला थांबवतो इथे. आशिष शेलार भाजपचे आमदार, त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट प्रक्षेपण. आणि त्यामुळे ATS ने ठरवलं की आपण या प्रकरणामध्ये छापे मारू. आणि जी माहिती आमच्या समोर आली, 20 मार्चला ATS ने 6 विविध ठिकाणी छापे मारण्याचं ठरवलं, ज्यामध्ये मेडिकल रिपोर्ट ज्यांच्याकडे असतील तिथेही छापे मारण्याचं ठरवलं. ATS ने तयारी पूर्ण केली. त्यासाठी आवश्यक लागणारे निष्पक्ष सरकारी पंच सुद्धा ATS ने नोटीस देऊन बोलवले. माझ्या हातामध्ये 20 मार्चची नोटीस आहे ATS ची. सरकारी पंचांची मागणी ATS ने केली. 20 मार्चला 4 वाजता पंच सुद्धा ATSच्या कार्यालयात आले. 6 टोळ्या ATSच्या छाप्यासाठी तयार झाल्या. 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत त्यांना सरकारी निर्देशाने थांबवण्यात आलं. आणि नंतर त्यांच्या छाप्याला परवानगी नाकारून छापे रोखण्यात आले. ATS ला पुरावे गोळा करण्यातल्या छापे रोखण्याचे निर्देश कुठल्या मंत्र्याने किंवा नेत्याने दिले हे सुद्धा जनतेसमोर येणं आवश्यक आहे. स्थानिक पोलिसांना काम करू दिलं नाही, जे करू दिलं ते चुकीचं करायला लावलं.
त्यातले पुरावे नष्ट केले, पुराव्याची छेडछाड केली, त्यानंतर ATSला छापे मारण्यापासून रोखण्यात आलं आणि म्हणूनच राज्य सरकारला ही केस NIA कडे देण्यापासून थांबवण्याचे सर्व प्रयत्न करायचे होते. आमची NIAला मागणी आहे, मी पत्रही NIAला लिहिलंय. या सगळ्यात ते डॉक्टर्स, ते टेस्ट करणारे लॅबोरेटरीतले सर्व तज्ञ, यात असलेले पोलीस, यात निर्देश देणारे राजकारणी, या राजकारण्यांना निर्देश देणारे नेते, या सगळ्यांची चौकशी करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे NIAने या सगळ्यांची चौकशी करावी अशी त्या ठिकाणी आम्ही मागणी करतो. मला जे मांडायचं होतं ते मी मांडलंय. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. सध्या ज्या पद्धतीनं सध्या एकूणच सध्या सरकारमध्ये परिस्थिती बघायला मिळते आहे, तुम्हाला वाटतंय का कुठेतरी आता विषय जो आहे, कारण कोणीही बोलायला स्पष्टपणे पुढे येत नाहीये, त्याच्यामुळे विषय हा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मुद्द्यांना अनुसरून केला जातो असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं जेव्हापासून ठाकरे सरकार स्थापन झालंय तेव्हापासून ज्या विषयावर जनतेला न्यायाची अपेक्षा असते त्याऐवजी भरकटवण्याचे सर्व प्रयत्न ठाकरे सरकारकडनं होतात. या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा NIA त्या व्हेकलची चौकशी करत होती. या खुनाची सुद्धा चौकशी NIAने करणं अपेक्षित होतं. पण केवळ हे प्रकरण दाबणं, भरकटवणं आणि लटकवणं या उद्देशाने राज्य सरकारमध्ये बसलेले संबंधित मंत्री हे काम करत होते आणि हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा सातत्याने चालू आहे. आणि म्हणून मंत्रिमंडळाने आता नियुक्त केलेली जी न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशाची जी काही समिती आहे ती सुद्धा केवळ या प्रकरणात व्हाईट वॉश लावण्याच्या कामासाठी केलेली आहे. या प्रकरणातून सुद्धा परमवीर सिंग यांनी केलेले आरोप प्रत्यक्ष गृहमंत्र्यांवर, या प्रकरणातून अनिल देशमुखजींना क्लीन चिट देण्यासाठी निर्माण केलेली समिती असा आमचा आरोप आहे. तुम्ही मनसुख हिरण प्रकरणात वारंवार मंत्री सहभागी आहेत अशा प्रकारचा दावा करतायत, आरोप करतायत. तुम्हाला असं मागणी करायची आहे का या प्रकरणामध्ये मंत्र्याची चौकशी NIAच्या मार्फत व्हावी? बिलकुल. या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने ATSला रोखणं, ATSला थांबवणं, आलेल्या पंचांना परत पाठवणं, जे हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना चुकीच्या गोष्टी करायला लावणं, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही गोष्टी लपवणं, रुमाल असलेला एव्हिडन्स गायब करणं, त्या मनसुख हिरणच्या अवयवाला त्या ठिकाणी पुरावा असताना छेडछाड करणं, या एवढ्या सगळ्या कड्या ज्या आहेत, या सगळ्या कड्या एकटा API वाझे करू शकत नाही. API वाझेला वाचवणारे मंत्री आणि सरकारमधले धुरीण याच्या मागे आहेत आणि त्यामुळे NIAने त्याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. ज्या पद्धतीने विनायक शिंदे असतील यांना बाहेर काढण्याला परवडवर त्यांचा सहभाग दिसतो, त्या सुद्धा आहेत, हे सगळे ते वाजणी करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा सहभाग या पूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने दिसतो? खरं तर आश्चर्य आहे, किती गंभीर गोष्ट आहे बघा. एक पोलीस कर्मचारी किंवा माजी पोलीस कर्मचारी म्हणून शिंदे ते एका गंभीर गुन्ह्यामध्ये सजा भोगतायत. त्या सजेमध्ये ते जेलमध्ये होते. ते जेलमधनं पॅरोलवर सुटतात. सर्वसामान्य ज्ञान ज्याला असेल त्याला माहिती आहे, पॅरोलवर आरोपी जेव्हा सुटतो, ज्या वेळेला तो सत्कर्माची किंवा सदहेतूची किंवा सदाचाराची हमी देतो, त्यानंतरच तो पॅरोलवर सुटतो. तो आरोपी सुटल्यानंतर पुन्हा वाझेच्या संपर्कात येतो आणि एका खुनाच्या मध्ये हात त्याचा असतो. या गंभीर प्रकरणाची आपल्या खात्यांतर्गत किंवा सरकारी चौकशी करावी असं ठाकरे सरकारला वाटत नाही. पण गुन्ह्याचा उकल करण्यासाठी, गुन्ह्यात असलेल्या गोष्टी समोर आणण्यासाठी ACS होम
ची परवानगी घेऊन जर चौकशी केली तर त्या रश्मी शुक्लाची चौकशी त्यांना करावीशी वाटते. थेट जाणार आहोत भांडूपला. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तिथे ते सगळ्या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ड्रीम मॉलच्या 3ऱ्या मजल्यावर सनराईज हॉस्पिटल होतं. कोरोनाचं हे हॉस्पिटल होतं. 10 जणांचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. काल रात्री 12:30 पासून ही आग लागलेली होती, जी विझवण्याचे अजून याआधी 1 तासापर्यंत प्रयत्न सुरू होते. हेमंत नगराळे मुंबईचे पोलीस आयुक्त या सगळ्या प्रकरणाची माहिती घेत आहेत. काही काल रात्रीची दृश्य आणि आता ही सकाळची दृश्य हेमंत नगराळे पोलिसांकडून आणि पोलिसांना जी अग्निशमन दलाकडून माहिती मिळाली असेल या सगळ्याचा आढावा घेत आहेत. आग जिथे लागली भांडूपच्या सनराईज हॉस्पिटल ड्रीम मॉलमध्ये 3ऱ्या मजल्यावर सनराईज हॉस्पिटल होतं. तिथं हेमंत नगराळे पोहोचलेले आहेत आणि ते माहिती घेत आहेत. अजूनही आपल्याला अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दिसत आहेत. जी काही थोडी बहुत आग धुमसत असेल ती विझवण्याचं आणि कोलिंग ऑपरेशनचं काम आत्ता सुरू असणार असेल. ज्या रुग्णांना काल रात्री बाहेर काढलं गेलं त्यातल्या 30 जणांना मुलुंडच्या जम्बो केअर सेंटरमध्ये हलवलं गेलं आणि बाकीच्यांना वेगवेगळ्या कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवलं गेलेलं आहे. जेव्हा त्यांना बाहेर काढलं गेलं तेव्हा अर्थातच त्यांची कुठलीही हिस्ट्री माहीत नसल्याकारणाने त्यांना ज्या ज्या रुग्णालयात पाठवलं गेलं तिथे मात्र प्रचंड गोंधळ उडाला. थोडीशी खबरदारी घेत खबरदारीचे उपाय योजत त्या सगळ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. आगीच्या ठिकाणी हेमंत नगराळे मुंबईचे पोलीस आयुक्त पोहोचले होते, त्याचे दृश्य आपण बघतोय. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अमरावतीमधून एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत. आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये काही गोष्टी समोर आल्यात. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा डीएफओ विनोद शिवकुमार याला नागपूर बंगलोर राजधानीमधून पळून जात असताना अटक करण्यात आलेली आहे. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकानं ही अटक केली आहे. शिवकुमार हा आरएफओ दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी म्हणून त्याला अटक करण्यात आली आहे. रेड्डी यांच्यावर कारवाई न झाल्यानं अजूनही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलेला आहे. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडून अधिक माहिती आपण घेणार आहोत. संजय, काय सांगाल? डीएफओ शिवकुमार याला अटक झालेली आहे. तो निश्चितच सुवर्ण आपण पाहू शकतो की काल सायंकाळी 7:30च्या सुमारास मेळघाट प्रकल्पातील हरिसाल रेंजच्या आरएफओच्या दीपाली चव्हाण यांनी स्वतःच्या सर्व्हिस विभागामधून आत्महत्या केली आणि या प्रकरणात त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 4 पानाची सुसाईड नोट लिहिली आणि सुसाईड नोटमध्ये स्पष्ट उल्लेख केला की विनोद शिवकुमार जे आरएफओ होता त्यांना त्रास द्यायचे, त्यांना रात्री बेरात्री बोलवायचे, त्यांना निलंबित करण्याची धमकी द्यायची आणि याची तक्रार त्यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे आहे, जे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक आहे रेड्डी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र रेड्डी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. एवढंच नव्हे तर दीपाली चव्हाण यांनी याची तक्रार ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली होती. अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे सुद्धा तक्रार केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विनोद कुमारवर कारवाई करावं म्हणून सीसीएफ रेड्डी यांना सुद्धा दिलं होतं. त्यांच्याकडे तसं फोन करून सांगितलं सुद्धा होतं. मात्र रेड्डी यांनी कोणतीही कारवाई न केल्याने शेवटी दीपाली चव्हाण यांनी त्रस्त होऊन आत्महत्या केली. आणि या प्रकरणात जसं शिवकुमार याला आत्महत्येची घटना पडली, शिवकुमार हे रात्री पसार झाले होते. मात्र पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीचे एसपी यांच्याशी बोलून या प्रकरणात तातडीने गांभीर्याने ऍक्शन घेण्याची सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार कारवाईत शिवकुमार यांचा गुन्हा दाखल झाला आणि शिवकुमार पसार झाले होते. मात्र पोलिसांचे पथक जे आहे, पोलिसांचं पथक सगळीकडे त्यांच्या निगराणीत होतं आणि अमरावती जिल्ह्याचे बॉर्डर सील केल्या होत्या. मात्र एअरपोर्टवर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त नक्की. संजय, आपला सलग नीट आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण साधारणपणे आपण ही माहिती बघतोय. दीपाली यांनी डीएफओ शिवकुमार हे सातत्यानं त्रास देत आहेत अशी तक्रार वरिष्ठांनाही केली होती, पण वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नाही. रेड्डी यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरतेय. आता आपण एका अत्यंत मोठ्या बातमीकडे वळतोय. राज्याच्या राजकारणातली ही मोठी बातमी आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टानं निर्णय आरक्षित ठेवलेला आहे. आज मराठा आरक्षणाची सुनावणी संपलेली आहे.
होळीनंतर निर्णय घोषित होण्याची शक्यता आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, काय अपडेट? राज्यातल्या राजकारणातली मोठी बातमी, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या संदर्भातली सुनावणी संपवलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की आता होळीनंतर साधारणतः 5 एप्रिलला जेव्हा सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होईल तेव्हा या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे। आपल्याला माहित असेल की मराठा आरक्षणाच्या संदर्भात सलग 10 दिवस सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली होती आणि या 10 दिवसामध्ये देशातील जवळपास 26 राज्यांना नोटीस देखील देण्यात आला होता आणि सोबतच या संदर्भात देशाचे महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी देखील केंद्र सरकारची भूमिका मांडली होती। केंद्र सरकारची भूमिका मांडताना त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की 50% आरक्षण ही जी मर्यादा आहे कुठेतरी ओलांडण्याची गरज आहे, कारण की यापूर्वीच केंद्र सरकारने ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामध्ये ही मर्यादा ओलांडली आहे। अशा वेळी या संदर्भात विस्ताराने चर्चा होईल आणि याचीच भूमिका महाराष्ट्र सरकारने देखील मांडली होती। घटनात्मक खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू होती, त्यामुळे जवळपास 5 सदस्यीय खंडपीठाने आता निर्णय आज राखून ठेवलेला आहे। बरोबर, पण निर्णय राखून ठेवण्यापूर्वी सुनावणी दरम्यान आज काय झालं? आता यापुढे सुनावणी नाही, आता फक्त होळीनंतर धुळवडीनंतर फक्त वाचन असेल निर्णयाचं, असं म्हणायचं का? बरोबर आहे सुवर्ण, आता धुळवडीनंतर या संदर्भात सुप्रीम कोर्ट निर्णय जाहीर करेल। तो गेले 10 दिवस जी सुनावणी झाली, या सुनावणीमधून काय तथ्य पुढे आले, कशा प्रकारचा युक्तिवाद झाला, सरकार असो किंवा आजूबाजूच्या सगळ्यांकडून जो युक्तिवाद झाला त्या युक्तिवादून सुप्रीम कोर्टाला काय वाटतं या संदर्भात, खास करून मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या पद्धतीने संपूर्ण राज्याचं लक्ष यावर लागले आहे, राजकीय दृष्टिकोनातून देखील हा अतिशय मोठा प्रश्न आहे। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष विरुद्ध वर्तमान महाविकास आघाडीचं सरकार असं देखील ज्यावेळी शाब्दिक युद्ध या मुद्द्यावरून पाहायला मिळालं, त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नावरती साधारणतः होळीनंतर म्हणजे 5 एप्रिल नंतर या संदर्भात निर्णय घोषित होईल। नक्की प्रशांत, सुनावणीनंतर याचिकाकर्ते बाहेर पडले असतील, वकील बाहेर पडले असतील, त्यांच्याशी काही संवाद प्रसार माध्यमांचा झाला का, याविषयी आपण काही सांगू शकाल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की ही जी सुनावणी सुरू आहे ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरू आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे सर्व वकील जे आहेत हे यांचा युक्तिवाद सुरू होता। गेले 10 दिवस व्हीसीच्या माध्यमातून युक्तिवाद सुरू, सकाळी 10:30 वाजता सुनावणी सुरू व्हायची, ती सायंकाळी 4 वाजेपर्यंत घटनात्मक खंडपीठापुढे सुनावणी व्हायची। त्यामुळे आता थोड्याच वेळात काही वकील आम्हाला भेटतील, त्यावेळेस त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय कशा पद्धतीने आज युक्तिवाद झाला, जसं तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर वेणुगोपाल जे सॉलिसिटर जनरल त्यांनी देखील आज आपला युक्तिवाद केला आणि या संदर्भात केंद्राची काय भूमिका आहे, स्पष्टपणे काय मांडणी केली हे लवकरच पुढे येईल। पण महत्वाचं म्हणजे आजचा निर्णय स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे की आम्ही आता या संदर्भातला निर्णय राखून ठेवतोय, सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि आम्ही या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर करू की काय या मराठा आरक्षणाचं भवितव्य आहे म्हणून। नक्की प्रशांत, आपण असेच सोबत राहा। पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी सांगूया। मराठा आरक्षणावर सुनावणी संपलेली आहे। सलग 10 दिवस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे ही सुनावणी सुरू होती। निर्णय सुप्रीम कोर्टाने राखीव ठेवलेला आहे, तो धुळवडी नंतर जाहीर केला जाईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। प्रशांत, आभार ही माहिती दिल्याबद्दल। अर्थातच दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे। पुन्हा एकदा आपण भांडूपच्या आग प्रकरणाकडे वळणार आहोत। एकूण 78 रुग्ण होते, पैकी फक्त 46 रुग्णांचा शोध लागलेला आहे। बाकीच्या 32 रुग्णांचं काय झालं हे अजून समोर येऊ शकलेलं नाही। 32 रुग्ण पळून गेले का असा सुद्धा प्रश्न आहे। जर त्यांची व्यवस्था झाली नसेल, ती व्यवस्था करण्यामध्ये दिरंगाई झाली असेल तर ते पळून गेले का असा सुद्धा प्रश्न पडतो आहे। 78 पैकी फक्त 46 रुग्णांचीच चौकशी किंवा त्यांचाच शोध लागू शकलेला आहे अशी माहिती समोर येते। मग उरलेले 32 रुग्ण, कोरोनाचे 32 रुग्ण आहेत, ते गेले कुठे असा प्रश्न पडतो। भांडूपमध्ये सनराइज कोविड रुग्णालयाला आग लागली आणि त्यानंतर आतापर्यंत वेगवेगळ्या घडामोडी समोर येतात। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांना अधिक विचारूया। स्वाती, अशी माहिती समोर येत होती सुरुवातीला सकाळी की 30च्याहून अधिक रुग्ण हे जम्बो केअर सेंटरला आणि इतरत्र रुग्ण खासगी कोरोना सेंटरमध्ये हलवले गेलेत। आता काय माहिती समोर येते? खरं तर ही आत्ताची खूप महत्त्वाची बातमी आहे। पालिकेच्या एमओएच डॉक्टर मोहरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण इथे 78 रुग्ण होते आणि 78 रुग्णांपैकी आतापर्यंत फक्त 46 रुग्ण
ट्रेस झाले आहेत. म्हणजे 46 रुग्णांचा थांगपत्ता लागलेला आहे. जसं जम्बो कोविडमध्ये आपण बघितलं, मुलुंडला 30 लोक हलवण्यात आलेले आहेत. फोर्टिस मध्ये 4, विराजमध्ये 2, बीकेसी मध्ये 1, गोदरेज, सारथी आणि अगरवाल आणि घरी असे एकूण जर बघितले आपण तर 46 पेशंटचा आतापर्यंत गोषवारा कळतो. म्हणजे नेमकं काय कुठे पाठवण्यात आलेलं आहे. पण बाकीचे जे रुग्ण आहेत म्हणजे 32 रुग्ण यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाहीये. ते वर अडकलेत का अजून, त्यांच्यापैकी काही पळून गेलेत का, त्यांच्यापैकी बाहेर पडू शकलेत का, तिथल्या गर्दीमध्येच ते रुग्ण आहेत का, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाहीये. बरं, हे जे आता जो काही मृतांचा आकडा 10 जणांचा समोर आलाय त्याच्यामध्ये रुग्ण किती होते, काही काम करणारे काही लोक होते का, हेही अजून कळू शकलेलं नाहीये. अधिक तपशिलात गेल्यावर याच्याबद्दल माहिती कळू शकेल. पण आताच्या या घडीची सगळ्यात महत्वाची गोष्ट की 78 रुग्ण होते, पैकी अवघ्या 46 जणांचा थांगपत्ता किंवा ठाव ठिकाणा करू शकलाय. पण 32 जणांबद्दल मात्र अजूनही कोणती माहिती नाही. साहजिकच आहे की त्या रुग्णालयामध्ये चांगला उपचार मिळेल किंवा वेळेत उपचार मिळेल आणि म्हणून ज्यांच्याकडे पैसा होता अशांनी आपापल्या नातेवाईकांना तिथे कोविडच्या उपचारासाठी पाठवलं होतं. त्यांच्यासाठी फार मोठी चिंतेची बाब आहे. कारण पालिकेनं जी यादी दिलेली आहे त्याच्यानुसार काही जणांची नावं कळत आहेत. मग या 32 मध्ये कोण कोण आहेत, त्यामुळे सगळ्यांचीच खरं तर घाबरगुंडी उडाली असं म्हणायला हरकत नाहीये. हे 32 जणांबद्दल दिवसभरात खरं खूप कमी वेळामध्ये माहिती मिळणं अपेक्षित आहे. नाही तर फार मोठं ताणेच पसरू शकते, लोकांमध्ये घबराट निर्माण होऊ शकते. 32 जणांपैकी कोण होते, त्यांचा वयोगट काय आहे, याच्यामध्ये सिनियर सिटीजन होते का, ते एस्केप होऊ शकले का, या सगळ्या गोष्टींची खरं तर माहिती या क्षणी मिळणं गरजेचं आहे. पालिका प्रयत्न करते, अग्निशमन विभागाकडनं प्रयत्न सुरू आहे. पण जसं एका बाजूला आग भडकलेली आहे त्यामुळे आणखी त्या मॉलमध्ये समजा जर काही पेशंट वरच्या मजल्यावरनं जिथे रुग्णालय आहे तिथून बाहेर पडून खाली आले असतील आणि खाली कुठे अडकलेले असतील तर ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. खरं तर ही शक्यता खूप घाबरवून सोडणारी आहे, चटका लावणारी आहे. पण आता ही माहिती स्वाती जी समोर येते की 32 रुग्ण कुठे गेले हेच कळू शकत नाही. तर आता या घडीला खरं तर सनरायझर हॉस्पिटलचे जे व्यवस्थापन किंवा प्रशासन असेल त्यांची ही जबाबदारी खूप मोठी आहे खरं तर. पण आपल्याला त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया अजून आलेली दिसत नाही. तुर्तास धन्यवाद स्वाती ही माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक महत्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये एनसीबीनं 2 कोटींचं ड्रग्ज जप्त केलेलं आहे. ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब याला अटक करण्यात आली आहे. वर्सोवा, अंधेरी आणि मीरा रोडमध्ये छापे टाकण्यात आले आणि तिथून 2 कोटीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. मुंबईतलं ड्रग्जचं कनेक्शन मोडून काढण्याकरता एनसीबीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि त्यातलं हे महत्वाचं पाऊल आहे. 2 कोटींचं ड्रग्ज एनसीबीनं जप्त केलेलं आहे. शादाब बटाटा याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर असेल, सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. पण आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणात पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. खुद की पहचान खुद के दम पर, अपनी जमीन अपना अंबर। आइए मिलते हैं। 10 हफ्तों से हम आपको देश के यंग जीनियसेस से मिलवा रहे हैं। सभी अनोखे, अद्भुत और असाधारण हैं। कोई खेल में जानदार तो कोई ज्ञान का भंडार, कोई सुरों का सरताज तो कोई निडर और जाबाज, कोई कलाकार, कोई एकेडमिक्स में कमाल तो कोई रोबोटिक्स में धमाल। तैयार रहिए एक बहुत ही खास एपिसोड के लिए